स्वादंतराचामध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वप्रथम आज आपले 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले, तर त्यासाठी सगळ्यांना मनापासून धन्यवाद। तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलात, प्रेम दाखवलात, तर त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद। तुम्हाला आपले व्हिडिओज आवडतात हे बघून खरंच खूप छान वाटलं। मी खूप काही पारंपरिक गोष्टी दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे, ज्या काही विसरण्यात गेलेल्या आहेत त्या मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलला अगदी भरभरून प्रेम देताय, तर असंच प्रेम अगदी शेवटपर्यंत द्या। आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सगळ्या फॅमिलीपर्यंत पोहोचवा। आणि जर तुम्हाला काही अजून नवीन वेगळ्याच रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्या मी रेसिपी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर आजची रेसिपी आहे बारीक मेथीची आमटी, म्हणजेच डाळ मेथीची आमटी। ही एक पारंपरिक रेसिपी आहे, खूप छान लागते ही आमटी, अगदी सोपी आहे ही आमटी। ही जी बारीक मेथी आहे ही खूप पौष्टिक असते। तर ह्या मेथीची आमटी आज आपण बघणार आहोत, तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। तर आज आपण बघणार आहोत या बारीक मेथीची रेसिपी। ही जी बारीक मेथी असते ही वाळूमध्ये येते, ही आपण घरी सुद्धा लावू शकतो। जर तुम्हाला ही घरच्या घरी कशी उगवायची याचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला तो व्हिडिओ करून नक्की दाखवेन। तर ही जी बारीक मेथी आहे ही अतिशय पौष्टिक असते आणि ही खूप छान लागते। ही त्याची सगळी खालची मुळं आहेत आणि ही जी बारीक मेथी असते ही खूप चांगली लागते। आज आपण ह्याच बारीक मेथीपासून बनवणार आहोत मेथीची आमटी, म्हणजेच डाळ मेथीची आमटी किंवा डाळ मेथीचं वरण। हे अतिशय सोपं आहे आणि खूप छान लागतं। या मेथीची पानं ही एकदम अशी छोटी छोटी असतात, आपण जी नॉर्मल मेथी खातो त्याची थोडी मोठी असतात, पण या बारीक मेथीची पानं ही छोटीशी लहान असतात। याला बरेचदा वाळूतली मेथी असंही म्हटलं जातं। तर आज आपण याचीच रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे डाळ मेथीची आमटी। तर त्यासाठी इथे मी घेतल्यात 5 बारीक मेथीच्या जुड्या। इथे मी खालचा भाग हा काढून घेतलाय। या जुडीचा ही जी मुळं आहेत ही आपण सगळी काढून घेणार आहोत। तर इथे मी ही जुडी घेतलेली आहे। आता आपण ह्याचं जे बांधलेला दोरा आहे हा काढून घेऊया आणि हा जो खालच्या मुळांचा भाग आहे हा सुरीने कापून घेऊया। साधारणतः एवढं आपल्याला ठेवायचं आहे, फक्त खालची ही मुळं आहेत ती फक्त आपल्याला काढून टाकायची। तर आता अशाच प्रकारे मी बाकीच्या सुद्धा मेथींची ही खालची मुळं ही काढून घेते। तर इथे मी प्रत्येक मेथीच्या खालची जी मुळं असतात ती सगळी काढून घेतलेली आहेत। ह्याला भरपूर माती असते आणि हे जे असे मध्ये मध्ये चॉकलेटी रंगाचं तुम्ही बघतायत, ही जेव्हा मेथी उगवते तेव्हा मेथी जी आपण पेरतो त्याची जी सालं असतात ती ही मेथीची सालं असतात। ही मेथी आपण पूर्णपणे साफ करून घ्यायची। तर इथे मी एक पसरट भांडं घेतलंय, यामध्ये पाणी घेतलंय। यामध्ये आता आपल्याला घालायचे ह्या मेथीच्या जुड्या। याला खूप माती असते, ही अशी नुसती धुवून चालत नाही, ही अशी पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवावी लागते, म्हणजे सगळा जो मातीचा थर असतो किंवा ज्या मेथीच्या दाण्यातून पानं जेव्हा बाहेर पडतात तेव्हा जी सालं असतात ती सगळी तळाशी बसतात। तर आपण ही साधारणतः 10 ते 15 मिनिटं ही मेथीची पानं ही अशीच पाण्यामध्ये बुडवून ठेवायची आहेत, म्हणजे सगळी जी माती असेल किंवा जी काही सालं असतील ती पूर्ण, त्याचा जो थर आहे तो पूर्ण खाली बसेल, पूर्ण गाळ हा खाली बसेल। तर आता आपण हे 10 ते 15 मिनिटं असंच ठेवूया। तर आता मेथीची आमटी बनवण्यासाठी मी इथे घेतली 1 वाटी तुरीची डाळ, चांगली 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण ह्याच्यावरती बरेचशी पावडर असते त्यामुळे ही स्वच्छ धुणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर मी इथे तुरीची डाळ ही स्वच्छ धुवून साधारणतः 2 ते 3 वेळा घेतलेली आहे। यामध्ये आता आपण घालायचं आहे 2 ग्लास पाणी। यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून हिंग। हिंगामुळे काय होतं, डाळ ही पटकन शिजण्यास मदत होते, आणि 1 टेबलस्पून तेल। आता आपण ही डाळ साधारणतः 4 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचे। बरेचदा काय होतं, तुरीची डाळ ही प्रत्येक वेगळी असते, ही बरेचदा शिजत नाही। कधी कधी ही तुरीची डाळ 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये ही शिजत नाही। तर आपण काय करायचं, ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून एक 15 ते 20 मिनिटं पाण्यात अशीच ठेवून द्यायची, म्हणजे ती थोडीशी फुगेल आणि मग आपली डाळ ही 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये पटकन शिजेल। तर आता आपण ही डाळ 4 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये ही शिजवून घेऊया। आपली 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत।
हे बघा, ह्या मेथीच्या तळ्याशी तुम्ही बघताय किती अशी माती आलेली आहे. सगळी माती ही खाली अशी बसली जाते. तर आता आपण ही मेथी ही काढून घ्यायची आहे. तर इथे मी एक चाळणी घेतली. ही जी मेथी आहे ही सगळी आपण यामध्ये ही काढून घेणार आहोत. आता आपली ही सगळी मेथी यामध्ये काढून झालेली आहे. आता आपण ही एकदा पुन्हा स्वच्छ अशी चाळणीमधूनच धुवून घेणार आहोत. केवढी माती ही तळाशी राहिलेली आहे. सगळी जी माती असते ही पूर्णपणे खाली बसून जाते. कुठलीही पालेभाजी जेव्हा आपण धुतो ती डायरेक्ट धुवायची नाही, अशी पाण्यात टाकून ठेवायची निवडून. म्हणजे त्याला जर जी माती असेल तर ती पूर्ण अशी खाली तळाशी बसते. आणि ह्या वाळूतल्या मेथीला म्हणजेच या बारीक मेथीला प्रचंड वाळू असते. त्यामुळे ही वाळू जी असते ही अशी धुतल्यावर डायरेक्ट धुतल्यावर ही अशी निघत नाही. ती अशी पाण्यात भिजत घातल्यावर ती पूर्ण खाली बसते. तर हे बघा, पूर्णपणे अशी माती खाली बसलेली आहे. आता आपण हे सगळं पाणी हे फेकून देणार आहोत. आता ही जी धुतलेली जी मेथी आहे, हे बघा किती स्वच्छ झाली आहे ही मेथी. तर आता आपण ही चिरून घेणार आहोत. तेही आपण मेथी घेतलेली आहे. तर आता आपण ही सुरीच्या मदतीने चिरून घ्यायचे. अशा प्रकारे आपण ही मेथी ही चिरून घेतली. आता आपण अशीच बाकीची मेथी सुद्धा चिरून घ्यायचे. तर आता आपली इथे सगळी मेथी ही बारीक चिरून झालेली आहे. आपली डाळ सुद्धा आपली चांगली शिजलेली आहे. तर आता आपण याची आमटी करायला घेऊया. आपली डाळ सुद्धा मस्त शिजलेली आहे. आता आपण रवीच्या मदतीने डाळ ही चांगली घोटून घेणार आहोत. म्हणजे छान अशी आमटी आपली चांगली मिळून येते. बघा, 4 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ ही छान शिजले. आपण याच्यामध्ये हिंग पण घातलेलं आणि तेलही घातलेलं. यामुळे काय होतं, तुरीची डाळ ही आपल्याला बाधत नाही आणि शिजायलाही खूप छान पटकन शिजते. तर आता आपली छान ही डाळ अशी मऊसूत व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण मेथीची आमटी करायला घेऊया. तर आता आपला पॅन चांगला तापलेला आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून तेल. थोडंसं तेल मी इथे वगळणार आहे कारण आपल्याला वरनं सुद्धा फोडणी द्यायची. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. 1 TSP मोहरी, 1 TSP जिरं. मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलंय. आता यामध्ये आपल्याला घालायचे 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या या ठेचून घेतलेल्या. पण ह्यातल्या मी थोड्याशा घालणार आहे आणि थोड्याशा वरनं फोडणीसाठी ठेवणार आहे. लसूणाची छान जराशी परतवून घ्यायचे म्हणजे त्याचा जो कच्चटपणा असतो तो निघून जातो. थोडीशी लसूण जास्त घेतली कारण मला लसूण जास्त आवडते. पण जर तुम्हाला कमी हवी असेल तर तुम्ही कमी केली तरी चालेल. पण अशा काही गोष्टींना लसूण जास्त असेल तर चवही खूप छान येते. तर आता आपली हलकीशी लसूण अशी परतवून झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचे 1 TSP हळद, 1 TSP लाल तिखट. आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचंय. असा लसणीचा मस्त असा खमंगपणा असा फोडणीचा सुटला पाहिजे. म्हणजे आपली लसूण ही छान परतवली गेलेली आहे. तर आता आपली लसूण ही छान परतवून झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचे ही बारीक चिरलेली मेथी. आपल्याला हे परतून घ्यायचे. 1-2 मिनिटं आपल्याला अशीच मेथी ही परतवून घ्यायची छानपैकी. ती मेथी पटकन शिजते. याला शिजायला वेळ नाही लागत अजिबात. तर आता आपली 2 मिनिटं झालेली आहेत. मेथी अशी मस्त परतवली जाते. मस्त असा मेथीचा घमघमाट सुटला. आपली फोडणी सुद्धा छान अशी खमंग झाली आहे. लसणीचा जो वास येतो तो खूप छान येतो. तर आता आपली मेथी छान परतवून झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हे शिजलेलं वरण. आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी हे ॲड करू शकता. मी थोडीशी पातळ करणार आहे, जास्त घट्ट नाही आणि अगदी पण पातळ नाही, कारण आपण ही आमटी बनवतोय त्यामुळे मी ते थोडी पातळ करणार आहे. तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः 2 ग्लास पाणी. मी या वरणाच्या भांड्यामध्येच पाणी घातलंय म्हणजे जी कुठे डाळ शिल्लक राहिली असेल खाली ती पण पूर्णपणे निघून येते. आपल्याला हे मिक्स करायचं आहे. हे बघा, साधारणतः मी एवढं पातळ ठेवलंय म्हणजे भाताबरोबरही छान लागते आणि वाटलं तर तुम्ही पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. पण जर तुम्हाला पोळीबरोबर भाकरीबरोबर घट्ट हवी असेल तर तुम्ही पाणी यात कमी टाकलं तरीही चालेल. 1 टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं. हे ऑप्शनल आहे, पण जर तुम्हाला नको असेल
तर नाही घातलं तरी चालेल. पण काय होतं, खोबऱ्यामुळे या आमटीला सुद्धा छान चव येते आणि आमटी ही चांगली आपली मिळून येते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ. यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 कोकम. इथे तुम्हाला कोकम नको असेल, चिंच घालायची असेल तर तुम्ही चिंच घातली तरी चालेल. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी एकच कोकम वापरलाय. माझ्याकडे जे कोकम आहे ते थोडंसं आंबट आहे, त्यामुळे घालताना अगदी जपून घाला. जास्त घातलं तर खूपच आंबट होऊ शकतं. यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार गूळ. गूळ हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलात तरी चालेल. काही जणांना गोड आवडत नाही. इथे ही आमटी आपण पूर्ण गोड नाही करणार आहोत, पण अशी हलकासा गोडसरपणा असेल तर ही आमटी खूप छान लागते. पण गूळ हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. गूळ न घालता सुद्धा ही आमटी खूप छान लागते. आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आमटी ही आपली छान अशी उकळते. आपली आमटी चांगली उकळलेली आहे, बघताय तुम्ही. तर आता आपण गॅस बंद करायचा आहे. आता आपल्याला यावरती घालायची ती फोडणी. तर आता आपली पळी चांगली तापलेली आहे. यामध्ये घालायचं आहे 1 टेबलस्पून तेल, जे मगाशी आपण थोडंसं वगळलं होतं. तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. 1 TSP मोहरी, 1 TSP जिरं. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे ही थोडीशी जी राहिलेली लसूण आहे ती घालायची, पण त्यासाठी आधी गॅस हा बंद करायचा आहे. गॅस आपला बंद झालेला आहे. यामध्ये घालायचं आहे 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर. याने रंगही खूप छान येतो आणि तिखटाला खूप कमी असते. आणि 1 टीस्पून हिंग. आता मी गॅस हा परत लावलेला आहे. आपली फोडणी अशी छान झालेली आहे. तर आता आपण परत हा गॅस बंद करूया. हे बघा, आपली फोडणी इथे मस्त अशी खरमरीत अशी झालेली आहे. तर आता आपण हा गॅस बंद करूया. हे बघा, आपली फोडणी इथे मस्त झालेली आहे. आता आपण ही फोडणी यावरती घालून घेणार आहोत. थोडीशी फोडणी आपण याच्यामध्ये पण घालायची. आपली इथे डाळ मेथीची आमटी ही तयार झालेली आहे. ही आमटी खूप सोपी आहे आणि खूप छान लागते. तर ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला भरपूर सपोर्ट करा. जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा, म्हणजे तुम्हाला अजून काही नवीन हे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि आपल्या चॅनलवर असंच भरभरून प्रेम करा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तरविश तुमची, डिश आमची. नमस्कार.